संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक 18 मे रोजी 798 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यानुसार दिनांक 18 मे पर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 84,598 इतकी झालेली आहे। तर अमरावतीमध्ये 20 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची सुद्धा वृत्त हाती आले आहे। दिनांक 18 मे रोजी जो मध्यान्नोत्तर अहवाल प्राप्त झाला त्यामध्ये 798 एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, तर दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 2177, कोरोनावर मात करून गेलेल्या रुग्णांची संख्या 1018, तर अमरावती महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या गृहविलगीकरणामध्ये 1814 आणि ग्रामीणच्या गृहविलगीकरणामध्ये 6165 इतके कोरोना रुग्ण आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्याखेरीज इतर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा अमरावतीमध्ये मृत्यू झालेला आहे। दिनांक 18 मे पर्यंत तपासलेल्या एकूण नमुन्यांची संख्या 4,97,388 इतके झालेली आहे। ज्या 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला त्यामध्ये 50 वर्षीय महिला रहाटगाव अमरावती यांचा पीडीएमएमसी रुग्णालय अमरावती, 76 वर्षीय महिला पुसला यांचा एक्झॉन रुग्णालय अमरावती, 30 वर्षीय पुरुष वरुड तुळजाई रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष अंजनगाव सुरजी एकता रुग्णालय दर्यापूर, 70 वर्षीय पुरुष बेनोडा शहीद बारबदे रुग्णालय, 64 वर्षीय महिला वरुड पाटणकर रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष मोर्शी दुर्वांकूर रुग्णालय, 55 वर्षीय महिला देवगाव अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 81 वर्षीय पुरुष बोराळा जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय पुरुष वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 76 वर्षीय पुरुष अंजनगाव सुरजी जिल्हा कोविड रुग्णालय, 61 वर्षीय महिला खिराळा जिल्हा कोविड रुग्णालय, 62 वर्षीय पुरुष दर्यापूर जिल्हा कोविड रुग्णालय, 69 वर्षीय महिला अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 54 वर्षीय पुरुष दर्यापूर बारबदे रुग्णालय, 62 वर्षीय पुरुष वरुड झेनित रुग्णालय, 70 वर्षीय महिला वरुड एक्झॉन रुग्णालय, 32 वर्षीय पुरुष विदर्भ कॉलनी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष सातरगाव तिवसा जिल्हा कोविड रुग्णालय व 58 वर्षीय पुरुष चौरेनगर अमरावती यांचा पीडीएमएमसी रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। याखेरीज 55 वर्षीय मूर्तिजापूर येथील एका व्यक्तीचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। तर हा होता दिनांक 18 मे रोजीचा कोरोनाचा वृत्तांत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।